आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी मंठा शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशीय अल्पसंख्याक हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवाचे संरक्षण करण्याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले। यावेळी प्रस्तुत निवेदनामध्ये असे नमूद केले की गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवाचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे। तसेच काही महिन्यामध्ये हिंदू समाजावर झालेले हल्ले, तोडफोड, त्याचबरोबर हिंदू अबाल, वृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावर कारवाई व्हावी व अशा कारवाईस आम्ही भारताचे हिंदू आपल्यासोबत ठामपणे आहोत। दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी इस्कॉनच्या संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे। सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेले आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आले। त्याचबरोबर असेही लक्षात आले की चिन्मय कृष्ण महाराजांना चिंतागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले, जेथे त्यांना योग्य तो औषध उपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहे। या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत, असे सर्व मुद्दे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना।